नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपलं यूट्यूब चॅनल व्हीजी क्लासेसवरती। तर पहा मित्रांनो, तलाठी भरतीची गुणवत्ता यादी जाहीर झाली तेव्हापासून जे आहे या तलाठी भरतीवरती खूप सारे ते आरोप प्रत्यारोप होत होते आणि त्यामुळे जे प्रामाणिक विद्यार्थी आहेत त्यांच्या मनात एक धाकधूक सुरू होती की नेमका या तलाठी भरतीच्या निकालासंदर्भात आता काय होणार पुढे। तर बघा, त्या संदर्भात जे आहे मित्रांनो अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची बातमी बघा समोर येत आहे। जे आपल्या राज्याचे महसूल मंत्री आहेत राधाकृष्ण विखे पाटील यांनी या संदर्भात बोलताना जाहीर केले की येत्या 2 दिवसामध्ये हा जो निकाल आहे तलाठी भरतीचा हा लागणार आहे। त्यामुळे हे खूप मोठी अशी आनंदाची बातमी आहे। त्यानंतर बघा मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण तलाठी भरतीचा निकाल लागल्यानंतर जी कागदपत्रे तपासणी होणार तर त्या संदर्भात अत्यंत महत्त्वाची अपडेट बघा इथे घेणार आहोत। तर बघा, वेळ वाया न घालवता सुरू करूया आजचा आपला व्हिडिओ। परंतु बघा मित्रांनो, त्या अगोदर जर तुम्ही आपलं टेलिग्राम चॅनल जर जॉईन केलं नसेल तर जॉईन करून घ्या, कारण आपण आपल्या टेलिग्राम चॅनलवरती सरळ सेवाविषयी अत्यंत महत्त्वाच्या अपडेट बघा इथे देत असतो। टेलिग्राम चॅनलची लिंक तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाणार, तेथे जाऊन तुम्ही डाउनलोड करू शकता। आपलं टेलिग्राम चॅनल व्हीजी क्लासेस या नावाने आहे मित्रांनो। तर पहा मित्रांनो, येथे जे आहे तलाठी भरतीचा निकाल लागल्यानंतर काही दिवसामध्ये जे तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी येथे जे तारीख येथे जाहीर केल्या जाणार आणि त्यामध्ये तुम्हाला जे आहे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी जे महत्त्वाचे कागदपत्रे इथे लागणार आहेत तर बघा ते पुढील प्रमाणे आहेत इथे। तर तुम्ही इथे बघू शकता की अर्जातील नावाचा पुरावा म्हणून तुमच्याकडे SSC व तत्सम शैक्षणिक अर्हता संबंधित जे प्रमाणपत्र येथे असणे आवश्यक आहे, म्हणजे 10वीचं प्रमाणपत्र बोर्ड सर्टिफिकेट येथे असणं तुमच्याकडे आवश्यक आहे। त्यानंतर बघा वयाचा पुरावा, तर वयाचा पुरावा म्हणून येथे तुम्ही आधार कार्ड, पॅन कार्ड किंवा ड्रायव्हिंग लायसन्ससुद्धा येथे देऊ शकता। त्यानंतर शैक्षणिक अर्हता इत्यादीचा पुरावा, तर बघा याकरिता तुमच्याकडे जे आहे ग्रॅज्युएशनचं जे आहे ते डिग्री येथे असणं आवश्यक आहे मित्रांनो। आणि त्यानंतर सामाजिकदृष्ट्या मागासवर्गीय असल्याबाबतचा पुरावा इथे असणे तुमच्याकडे आवश्यक आहे। त्यानंतर आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक असल्याचा पुरावा, तर बघा तुम्ही जर EWSमध्ये जर येत असाल मित्रांनो तर तुमच्याकडे EWSचं सर्टिफिकेट येथे असणं आवश्यक आहे। त्यानंतर बघा अर्ज सादर करण्याच्या अंतिम दिनांकास वैध असणारे नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र, तर बघा मित्रांनो तुम्ही जर OBCचे उमेदवार असाल तर तुम्हाला नॉन क्रिमिनलबद्दल येथे माहीत असेल मित्रांनो की नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट हे OBCला इथे लागू होते। त्यानंतर बघा पात्र दिव्यांग व्यक्ती असल्याचा पुरावा, त्यानंतर माजी सैनिक असल्याचा पुरावा, त्यानंतर खेळाडू आरक्षणासाठी पात्र असल्याचा पुरावा, अनाथ आरक्षणासाठी पात्र असल्याचा पुरावा, त्यानंतर प्रकल्पग्रस्त आरक्षणासाठी पात्र असल्याचा पुरावा व भूकंपग्रस्त आरक्षणासाठी पात्र असल्याचा पुरावा। तर बघा मित्रांनो, येथे जे डॉक्युमेंट दिलेले आहेत क्रमांक 7, 8, 9, 10, 11, 12, तर यामध्ये जे आहे हे डॉक्युमेंट तुमच्याकडे जे कंपल्सरी येथे नाही आहे मित्रांनो। जर तुम्ही यामध्ये जर तुम्हाला काही येथे लागू होणार तर ते तुमच्याकडे पुरावा म्हणून तुमच्याकडे ते डॉक्युमेंट इथे असणे आवश्यक आहे। तर त्यानंतर बघा 13वा नंबरचं डॉक्युमेंट इथे बघू शकता की अंशकालीन पदवीधर कर्मचारी आरक्षणासाठी पात्र असल्याचा पुरावा, आणि हे सुद्धा तुम्हाला इथे कंपल्सरी नाही आहे। जर तुमच्याकडे असलं तर तेथे तुम्हाला द्यायचं आहे, त्याचा फायदा नक्कीच तुम्हाला तिथे होणार। त्यानंतर बघा SSC नावात बदल झाल्याचा पुरावा, तर बघा मित्रांनो खूप सारे विद्यार्थी असतात त्यांच्या नावामध्ये जे छोटे मोठे इथे बदल इथे झालेले असतात, तर त्यांच्यासाठी जे एक राजपत्र तयार केलं जाते मित्रांनो की दोन्ही नावं एकच आहेत म्हणून। तर बघा मुलींच्या बाबतीत इथे जास्त होते मित्रांनो, मुलींचं नाव जे आहे लग्नानंतर तिथे चेंज होते, तर म्हणून लग्नानंतरचे जे डॉक्युमेंट असतात त्यावरती त्यांचं नाव वेगळं असते आणि 10वीचे जे मार्कशीट किंवा बोर्ड सर्टिफिकेट असते त्यावरती त्यांचं नाव तिथे वेगळं असते। तर त्यासाठी जे आहे एक राजपत्र तिथे तयार करावं लागणार मित्रांनो, तहसीलमध्ये जो वाइंडर असतो त्यांच्याकडून। तर बघा तो ते तयार करून देतो जे दोन्ही नावं आहेत एक असल्याचा येथे पुरावा। त्यानंतर बघा आराखीव महिला, मागासवर्गीय, खेळाडू, दिव्यांग, माजी सैनिक, अनाथ, प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त, त्यानंतर अंशकालीन पदवीधर कर्मचारी, त्यानंतर आरक्षणाचा दावा असल्यास अधिवास प्रमाणपत्र, तर बघा तुमच्याकडे अधिवास प्रमाणपत्र येथे असणे आवश्यक आहे। त्यानंतर बघा मराठी भाषेचे ज्ञान असल्याचा पुरावा, तर बघा मित्रांनो यामध्ये जे आहे तुमचं जे 10वीचं बोर्ड सर्टिफिकेट किंवा मार्कशीट आहे त्यावरती मराठी सब्जेक्ट हा असणे आवश्यक आहे, तर तोच जो आहे तुमचा मराठी ज्ञान असल्याचा इथे पुरावा इथे ग्राह्य इथे धरला जाणार। त्यानंतर बघा लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापत्र, तर पहा मित्रांनो जर तुम्ही वनरक्षक भरतीचं ग्राउंड देत असाल मित्रांनो तर त्यामध्ये जे तुमचं कागदपत्री तपासणीसाठी जे आहे लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापत्र त्यांनी तेथे सांगितलेलं आहे।
तर त्या संदर्भात जे आहे एक नमुनासुद्धा तिथे त्यांनी दिलेला आहे फॉर्मॅट प्रतिज्ञापत्राचा. जर तुम्हाला तो बघायचा आहे तर तुम्ही आपल्या टेलिग्राम या यूट्यूब चॅनलला व्हिजिट करू शकता. त्यावरती आपण स्पेशली एक व्हिडिओ बनवलेला आहे की त्यामध्ये वनरक्षक भरतीसाठी जे डॉक्युमेंट लागतील तर त्यामध्ये मित्रांनो एक फॉर्मॅट आहे लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापत्र, तर तुम्ही तो तेथे बघू शकता. त्यानंतर बघा अनुभव प्रमाणपत्र. तर बघा अनुभव प्रमाणपत्र मित्रांनो तुमच्याकडे कंपल्सरी नाही आहे. जर तुमच्याकडे कुठला जर अनुभव असेल महसूल विभागामध्ये काम करण्याचा तर तुम्ही येथे देऊ शकता. त्याचा फायदा नक्कीच तुम्हाला तेथे होणार. तर बघा मित्रांनो अशा प्रकारे जे आहे एकूण संपूर्ण डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनबद्दल जी माहिती आहे तलाठी भरतीची आपण या व्हिडिओमध्ये घेतलेली आहे. तर पहा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला, आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आपण अशाच प्रकारचे व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येत असतो. तर पहा आतापर्यंत जर तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन केलेलं नसेल तर जॉईन करून घ्या. आपण त्यावरती सुद्धा अशा सरळ सेवा भरतीविषयीच्या अपडेट देत असतो व तुम्हाला त्या अपडेट सर्वात अगोदर तिथे मिळत राहतील. तर पहा व्हिडिओ थांबूया, येथेच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये लवकरच अशाच प्रकारचा नवीन व्हिडिओ घेऊन. धन्यवाद.